महाड नगर परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान महाड शहरातील रोहिदास नगर येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयानं दोन्ही बाजूंच्या प्रमुख आरोपींचं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींवर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. उच्च न्यायालयात दाद मागणं हा एकमेव पर्याय उरलाय. या बातमीनं महाडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाणे व महाड MIDC पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दोन्ही गुन्हे पुढील तपासासाठी महाड शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेत. अधिक तपास महाड शहर पोलीस करतात. या प्रकरणी माणगाव सत्र न्यायालयानं काही गंभीर निरीक्षणं नोंदवली असल्याचं समजतंय. दरम्यान नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे विकास गोगावले, सुशांत झांबरे, नाना जगताप यांच्यासह अन्य आरोपींवर अटकेची टांगती तलवार असल्यानं महाड नगर परिषद मतमोजणी दरम्यान या प्रमुख नेत्यांची शहरात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता कमी असून राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा आहे. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्यानंतर पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, तसेच पुढील कायदेशीर प्रक्रियेत कोणती पावलं उचलली जाणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.